मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण पुन्हा एकदा 8 क्वेश्चन आणि आन्सर पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? श्री क्षेत्र माहूर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. क्वेश्चन नंबर 1चं उत्तर आणि क्वेश्चन आहे. मित्रांनो दुसरा प्रश्न आहे. शक्तिस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? शक्तिस्थळ हे कोणत्या भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे? शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी भारतीय नेत्याचे समाधीस्थळ आहे. गुलाफिट काव्यसंग्रहाचे कवी कोण आहे? गुलाफिट काव्यसंग्रहाचे कवी कोण आहे? गुलाफिट काव्यसंग्रहाचे कवी नामदेव ढसाल आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच कुणाचे नाव देण्यात आले आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. विदर्भातील पहिली सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. विदर्भात कृषी विद्यापीठ कोठे आहे? विदर्भात कृषी विद्यापीठ कोठे आहे? विदर्भात कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. तमिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तमिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? कोरोमांडल या नावाने ओळखला जातो. ओके, हे मित्रांनो हे 8 क्वेश्चन आणि आन्सर. ओके, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर आम्ही अजून वेगवेगळ्या भूगोल, विज्ञान, इतिहास अशा अनेक विषयावर काही अचूक प्रश्न आणि उत्तरं निवडून तुमच्या समोर सादर करणार आहे. मित्रांनो, चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. हा आमचा छोटासा प्रयत्न आवडल्यास आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.